नागपूरमधील रामटेक येथे राष्ट्रीय पातळीवरील दिग्गज आणि स्थानिक कलाकारांचे सादरीकरण, चर्चासत्र, महानाट्य, लेजर शो, साहसी खेळ, बचत गटांचे स्टॉल्स, फूड कोर्ट अशा विविध प्रकारच्या महासांस्कृतिक महोत्सवास 19 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे। या महासांस्कृतिक महोत्सवासाठी महाकवी कालिदास भूमी रामटेक नगरीत हा सांस्कृतिक मेळा आयोजित केल्याची माहिती रामटेकच्या उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे। रामटेक पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या नेहरू मैदानात आजपासून सुरू होणाऱ्या सांस्कृतिक महोत्सवासाठी 15,000 नागरिकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। तर रामटेक पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवून वाहतूक व्यवस्था करण्यात येत आहे। रामटेक येथील नेहरू मैदानावर भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। अतिरिक्त SP डॉक्टर पखाले, रामटेकचे पोलीस निरीक्षक हृदय नारायण यादव आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांनी रामटेकमध्ये होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमासंदर्भात सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला असून 76हून अधिक पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या खांद्यांवर सुरक्षेची कमान सोपवण्यात आली आहे। या कार्यक्रमात रामटेक पोलीस स्टेशनचे अधिकारी हृदय नारायण यादव यांनी महागडे दागिने घालू नका असे आवाहन करून नागरिकांनी गर्दीमध्ये खिसे कापून पासून सावधान राहण्याच्या सूचना केल्या आहेत। या महोत्सवातील विविध स्पर्धांसह सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। MCA न्यूज मराठीकरिता राकेश मर्जीवे, रामटेक, नागपूर। पर्यटन सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन यांचा शासन निर्णय दिनांक 22 डिसेंबर 2023 नुसार प्रत्येक जिल्ह्यात संस्कृतीची आदान प्रदान होणे या दृष्टीने सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्याबाबत सूचना प्राप्त झालेल्या आहे। त्या अनुषंगाने दिनांक 19 जानेवारी ते 23 जानेवारी या दरम्यान नागपूर जिल्ह्याचा महासंस्कृती महोत्सव रामटेक या ठिकाणी नेहरू मैदानावर आयोजित करण्यात आलेला आहे। यामध्ये राष्ट्रीय स्तरावरचे अनेक कलावंत सहभागी होत आहेत। त्याचप्रमाणे काही स्थानिक कलावंत देखील या ठिकाणी आपापली कला प्रदर्शित करणार आहेत। यामध्ये 19 तारखेला हेमा मालिनी यांचे रामायण ही नृत्यनाटिका प्रदर्शित केली जाणार आहे। दिनांक 20 जानेवारी रोजी गायक पद्मश्री श्री सुरेश वाडकर यांचा गायनाचा कार्यक्रम आहे। त्यानंतर दिनांक 21 जानेवारी रोजी हंसराज रघुवंशी यांचा देखील गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। 22 जानेवारी रोजी सिंधू रागिनी महात्म्य हे एक महानाट्य प्रदर्शित केले जाणार आहे। 23 तारखेला कैलास खेर यांचा गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे काही क्रीडा स्पर्धा, काही सांस्कृतिक स्पर्धा आणि काही फोटोग्राफी शो इत्यादीचे देखील आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। याच्यामध्ये स्थानिक आणि जिल्ह्यातील संपूर्ण जे कलाकार आहेत त्यांना सहभागी करून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। आणि प्रसिद्ध शेफ श्री विष्णू मनोहर यांचा एक महाखिचडीचा देखील एक वेगळा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे। यामध्ये साधारणतः 15,000 लोकांना वाटप केला जाईल एवढी मोठ्या प्रमाणात खिचडी श्री विष्णू मनोहर हे तयार करणार आहेत। त्यासोबत मेहंदी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, नौकानयन स्पर्धा, स्केटिंग स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, फूड फेस्टिवल इत्यादी सुद्धा स्थानिक जे कलाकार आहेत, स्थानिक खेळाडू आहेत यांच्याकरता कार्यक्रम किंवा स्पर्धा आम्ही आयोजित केल्या आहे। आणि या सर्व स्पर्धांमध्ये, या सर्व कार्यक्रमांमध्ये रामटेक आणि त्याचप्रमाणे संपूर्ण नागपूर जिल्ह्यातील नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन मी करीत आहे। पुलिस की तरफ से कड़ा बंदोबस्त लगाया गया है, जिसमें जो कार्यक्रम है उस कार्यक्रम के लिए अपने पास एक डीवाईएसपी, 2 PI, 14 API PSI, 38 लोकल कर्मचारी, 15 महिला और 23 ट्रैफिक और उसके अलावा RCB पथक, इतना बंदोबस्त है। इसके व्यतिरिक्त हमने 150 स्वयंसेवक लिए हैं जो उनको विशेष टी-शर्ट वगैरह देके हम अपने साथ में उनको इन्वॉल्व करके बंदोबस्त की व्यवस्था करने वाले हैं। साथ ही मैं लोगों से अपील करना चाहता हूं कि इस बंदोबस्त में हमने 6 जगह पार्किंग की व्यवस्था की है, जिसमें एक नंबर पे दिए हमने राखी तालाब के बाजू में कोल्लेपरा का लेआउट है, वहां पर कार और 2 व्हीलर दोनों की पार्किंग है। उसके बाद आदर्श विद्यालय में पार्किंग की सुविधा दी गई है। 3rd नंबर पे नगर परिषद का ग्राउंड है, वहां एक पार्किंग की व्यवस्था की गई है। उसके उपलक्ष्य में ठाकुर मैदान में एक ठाकुर लेआउट में जो एक ओपन स्पेस है, वहां भी काफी अच्छी व्यवस्था पार्किंग की गई है। वहां 2 व्हीलर 4 व्हीलर दोनों पार्किंग करना है। उसके बाद आने के लिए अपने 5वें और 6वें नंबर पे जो पब्लिक घोटी टोक की तरफ से आएगी रामटेक में, उनके लिए
तालाब के बाजू में जो टावर का ग्राउंड है वहां पार्किंग की व्यवस्था, इस तरह से हमने 5 जगह पार्किंग की व्यवस्था की है। और पब्लिक की जानकारी के लिए कि जो हैवी व्हीकल है घोटी टोक से डाइवर्ट करके हम उसको अरोली मार्गे निमखेड़ा होते हुए तारसा की तरफ डाइवर्ट किया है, और नागपुर से आने वाला ट्रैफिक मौदा टी पॉइंट से डाइवर्ट करके किड्स कॉलेज होते हुए नगरधन से डाइवर्ट किया गया है। ये टाइमिंग है शाम को 6 बजे से लेकर तो रात में 11 बजे तक। ये हैवी ट्रैफिक पूरी तरह से बंद किया गया है।